हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲम्स्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम. हा प्रोग्राम तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, मॉकमध्ये 100% तुम्हाला हा प्रोग्राम विचारला जातो. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होतं आहे की नाही. तर सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत ॲम्स्ट्रॉंग नंबर. तर आधी आपण समजून घेऊया की नेमकं व्हॉट इज अ ॲम्स्ट्रॉंग नंबर. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक नंबर आहे नम इक्वल टू 153. तर ह्या नंबरमधून मला एक एक डिजिट काढावं लागेल, देन त्या डिजिटचा क्यूब करावा लागेल आणि नंतर त्यांची ॲडिशन आणि जर नंबर दोघं जर मॅच करत असतील तर तो असेल ॲम्स्ट्रॉंग नंबर. म्हणजेच आधी मला 1चा क्यूब करावा लागेल, 1 देन ॲडिशन 1, 1चा क्यूब आहे 1, देन 5चा क्यूब काढावा लागेल 5 इंटू 5 इक्वल टू 125. देन 3चा क्यूब काढावा लागेल 3 इंटू 3 इंटू 3 इक्वल टू 27. देन यांची ॲडिशन करावं लागेल. तर यांची ॲडिशन आहे 153. तर ही ॲडिशन आणि आपला नंबर जर मॅच झाला तर त्याला आपण म्हणू शकतो की तो आहे आपला ॲम्स्ट्रॉंग नंबर. तर आता बघूया आपण की आपल्याला हा नंबर कोडिंगमध्ये कसा लिहावा लागेल. तर आधी मला एक व्हाईल लूप यूज करावा लागेल. त्याच्यामध्ये कंडिशन चेक करावं लागेल, नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. देन मला सिंगल डिजिट काढायचे आहे. तर त्याच्यासाठी आधी मला डी इक्वल टू नमला जर मी मॉड केलं 10ने तर मला त्या नंबरचा डिजिट भेटून जाईल. देन मला ॲडिशन करायचे आहे त्या डिजिटचा क्यूब काढून. तर ARM इक्वल टू ARM प्लस डी मल्टिप्लिकेशन डी. ओके. जर असं केलं मी तर मला त्यांची ॲडिशन भेटून जाईल. देन मला नंबरमधून एक एक डिजिट रिमूव्ह करायचा आहे. तर नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10 असं जर केलं मी तर माझा एक एक डिजिट हा कमी होईल. देन मला चेक करावं लागेल की नंबर आणि ॲम्स्ट्रॉंग नंबरची ॲडिशन हे बरोबर आहे की नाही. तर नम इक्वल टू ARM जर असेल तर आपण मेसेज प्रिंट करू की ॲम्स्ट्रॉंग म्हणून. आणि नसेल तर एल्स पार्टमध्ये आपल्याला लिहावं लागेल नॉट ॲम्स्ट्रॉंग आणि क्लोज ब्रॅकेट. ओके. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर चला आता आपण इक्लिप्समध्ये बघूया रन करून की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर तुमच्या सर्वांचं इक्लिप्समध्ये स्वागत आहे. तर आता आपण बघूया आपला प्रोग्राम इक्लिप्समध्ये टाईप करून. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. तर आपण तो नंबर युजरकडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. SCAWNER इक्वल टू न्यू SCAWNER डॉट. ओके. मॅसेज साठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं एंटर द नंबर. देन एक व्हेरिएबल मला क्रिएट करावं लागेल INT num इक्वल टू SCA डॉट एक्सटेंड. ओके. मी तुम्हाला युजरकडून नंबर भेटून जाईल. तर मी त्याला एक टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतो, त्याला इंटेजर 10 इक्वल टू
ना. ओके. तर मला आता लिहायचं आहे माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर बघूया आपण आपलं लॉजिक काय आहे ते. तर व्हाईल लूप मध्ये मला कंडिशन चेक करावं लागेल ना, हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. देन मला डिजिट काढायचा आहे. तर डी मी व्हेरिएबल नेम घेतो इक्वल टू नम मॉड 10. याने मला नंबरचा सिंगल डिजिट भेटून जाईल. आधी मला बाहेर डिक्लेअर करावं लागेल इंटेजर डे इक्वल टू 0. ओके. देन मला त्या डिजिटचा क्यूब काढून त्याची ऍडिशन करायची आहे. तर ARM प्लस डिजिटचा क्यूब काढायचा आहे. त्यालाही मला आधी डिक्लेअर करावं लागेल इक्वल टू 0. देन मला नंबर मधून एक डिजिट हा रिमूव्ह करावा लागेल. सो नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. देन मला चेक करावं लागेल की आपली ऍडिशन आणि आपला नंबर हा दोघेही मॅच आहे की नाही. तर त्याला मी इफ कंडिशन मध्ये चेक करतो. टेम इक्वल टू ARM. जर दोघं मॅच असतील तर आपला नंबर हा आर्मस्ट्रॉंग असेल. सो SYSO कंट्रोल टॅब yes I am Armstrong नंबर. नसेल तर एल्स पार्ट मध्ये SYSO no I am not Armstrong नंबर. तर आता आपण आपला प्रोग्राम रन करून बघूया. एंटर द नंबर. तर आधी आपण जो आर्मस्ट्रॉंग नंबर नाही आहे तो टाईप करून बघूया. 1 2 3. नो आय एम नॉट आर्मस्ट्रॉंग नंबर. देन परत रन करूया. येस. तर आर्मस्ट्रॉंग नंबर आहे 153. तर आता बघूया की आपला हा नंबर आर्मस्ट्रॉंग नंबर दाखवतोय की नाही. तर येस आय एम आर्मस्ट्रॉंग नंबर. तर कॉंग्रॅच्युलेशन, आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन झालेला आहे. तुम्ही कोड बघू शकता. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते. तर सर्वात आधी मेन याची स्टॅक फ्रेम क्रिएट होत असते. तर आता आपण लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करूया आपला प्रोग्राम. तर सर्वात आधी नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल 4 बाइट्सचा, बिकॉज त्याचा डेटा टाइप हा इंटेजर आहे. तर त्याचा ऍड्रेस सपोज असेल 100. num इक्वल टू 153. देन सेकंड लाईन टेम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 200. टेम मध्ये आपण असाइन केलं आहे नमला, तर टेम मध्ये ही 153 स्टोर होईल. देन डी साठी एक कंटेनर क्रिएट होईल
त्याचा ॲड्रेस सपोज चल 300. डी मध्ये सध्या आहे 0. देन आर्मसाठी सुद्धा एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ॲड्रेस सपोज आहे 400. इक्वल टू 0. तर आता आपण व्हाईल लूप, नेक्स्ट लाईन आपली व्हाईल लूप आहे. तर आता बघूया. तर आता आपल्याकडे नंबर आहे 153. 0 पेक्षा मोठा आहे, येस आहे. लगेच लूपच्या आतमध्ये येईल. तर नम आहे 153 मॉड 10. याने आपल्याला भेटून लास्ट डिजिट म्हणजेच 3. तर डी मध्ये आता आहे 3. ते नेक्स्ट लाईन डिजिट आपल्याला भेटलेला आहे 3. तर 3 into 3 into 3 इक्वल टू 27. आर मध्ये आहे आता आपल्याकडं 27. ते नम आपल्याकडे नंबर आहे 153 डिवाइड बाय 10 म्हणजे आता भेटेल आपल्याला 15. देन कंडिशन अगेन चेक होईल. 15 पेक्षा मोठा आहे की नाही, तर आहे कंडिशन ट्रू. लूपच्या आतमध्ये येईल. तर आता नम आहे आपला 15 मॉड 10 इक्वल टू 5. तर डिजिट आता आपल्याला भेटलेला आहे 5. तर नेक्स्ट लाईन 5 आपल्याला आता क्यूब काढावं लागेल. 5 into 5 into 5 इक्वल टू 125. तर मध्ये आता आहे प्लस 125. ते नंबर आपल्याकडे 15 डिवाइड बाय 10 इक्वल टू 1. देन अगेन आपला नंबर चेक होईल, म्हणजेच कंडिशन चेक होईल. तर एक हा 0 पेक्षा मोठा आहे, तर आहे. लूपच्या आत येईल 1 मॉड 10 इक्वल टू 1. देन 1 आपल्याला डिजिट भेटलाय, त्याचा क्यूब होईल इक्वल टू 1. मध्ये स्टोअर होईल, त्याचे ॲडिशन 1. आणि आता आपल्याकडे नंबर आहे 1 डिवाइड बाय 10 इक्वल टू 0. देन अगेन चेक कंडिशन होईल. 0 हा 0 पेक्षा मोठा आहे का, तर नाही. तर आता लूप आपला संपेल आणि लूपच्या बाहेर येईल. देन इथं आपली कंडिशन चेक होईल. टेम्प इक्वल टू आर्म. तर टेम्प मध्ये व्हॅल्यू आहे 153 आणि आपल्याकडे इथं आर्म याचं कॅल्क्युलेशन इथे आपल्याकडे व्हॅल्यू आहे 153. तर 153 इक्वल टू 153 चेक होईल, दोघंही इक्वल आहे आणि मग आपला प्रोग्राम हा आर्मस्ट्रॉंग नंबर असेल. तर आर्मस्ट्रॉंग नंबर बद्दल मी सर्व डिटेल तुम्हाला सांगितलं आहे. तर आता लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.